लागणार आहे. हे फुटपाथ नाही काढले, हे गाळे हटवले नाही, आमच्या इकडे सरकारची काय संबंध? मला त्याचं उत्तर देऊ शकतात का अधिकारी लोक? हा, यांना नोटीस नाही आणि इकडच्या सगळ्या गाळ्यावाल्यांना नोटीस दिली. कुठल्या आधारे तुम्ही नोटीस देताय? बघा ना, यानं तुम्ही बोलणार पब्लिकशी आणि मागून काटे काढता, हे मला चांगलं माहिती आहे. गोड बोलायचं वोटिंगसाठी, वोटिंग भेटण्यासाठी तुम्ही जे करताय ना कारस्थान, ते करा. मला वोटिंगची गरज नाहीये, मला नाही कुठल्याही याची गरज. ह्या लोकांच्या समोर गोड बोलायचं, त्यांच्याकडून पैसे घ्यायचा, कोण पाकिट घेतो आणि कोण पाकिट घेतलं ना हे मला पण माहिती आहे. आणि कोणाचं अतिक्रमण आहे ना पहिलं ते सिद्ध करा. सरकारी मोजणी नकाशा आणा, रस्त्याचे सँक्शन आणा, त्याच्यानंतर पुढे बोला. आमच्यावर बोट उचलायचा नाही, नाहीतर मी काही शांत बसणार नाही. कोणी अतिक्रमण केलंय ना पहिले तू सिद्ध कर, पुढचा तू असशील तिकडे. मी काय कोणाचं ऐकून घेणार नाही का? अब्रू नुकसान भरपाईचा दावा ठोकल, माफी माग पहिले. अतिक्रमण केलंय म्हणतो, अतिक्रमण कशाला म्हणतात ते तरी कळतं का? हे केलं ना अतिक्रमण नाही, आम्ही कुठल्या आधारे अतिक्रमण केलंय त्याचं उत्तर आहे. मी कोणाला धमकी देतोय? काल बाबू पाटे माझं नाव घेऊन बोलले ना, त्याला धमकी बिमकी नाही बोलात. कनिका खैरे अतिक्रमण करते. अरे बाबा तू दाखव ना कुठे अतिक्रमण केलंय. हा, तुम्ही जेव्हा गोड गोड बोलून सगळे आमच्याकडून पाईपलाईनचं काम करून घेता, गेट काढून घेता, जेव्हा टाकायची वेळ आली तेव्हा तुम्ही अतिक्रमण बोलता. या गाड्यावाल्यांना तू दहशत दाखव, मला नाही चालणार. आणि एका महिलेला जर त्रास दिला ना तर अब्रू नुकसान भरपाईचा दावा तुझ्यावर ठोकणार म्हणजे ठोकणार. चुकीची पद्धत तुझी माझ्यावर नाही चालणार. तू गरीब लोकांना त्रास देऊ शकतो पण कनिका खैरेला त्रास देऊ नकोस. मी काय ऐकणार नाही. आणि अधिकारी बांधकाम विभाग तुम्हाला क्लिअर कट सांगणे, ह्या लोकांना नोटीस द्यायचा अधिकार तुम्हाला होता. तुम्ही काय नाही त्यांना नोटीस दिली. कोर्टात केस चालू आहे ना, कुठल्या कोर्टात केस चालू आहे? या जमिनीचा 7-12च नाही तर जरी 40 वर्ष असो 50 वर्ष असो गाळे, हे अतिक्रमण आहे.